कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की आलू पराठेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. खूप सिंपल रेसिपी आहेत आणि खूप छान असे आलू पराठे बनतात. तर याच्यासाठी मी 5 ते 6 बॉईल बटाटे घेतलेत. त्याला मी रवीने इथे स्मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये एक चॉपरमध्ये एक मसाला रेडी केला आहे. एक कांदा, 7 ते 8 लसूण घेतलेत. हिरवी मिरची तिखटप्रमाणे घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन छान असे ह्यांना चॉपरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चॉपरमध्ये न करता तुम्ही कापूनही घालू शकता. आणि त्यानंतर मग जो बॉईल बटाटा स्मॅश केला आहे त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे, ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकला आहे थोडासा. इथे गरम मसाले आणि बेसिक मसालेही टाकू शकता, त्याच्याने छान चव येते, पण मी नाही घातले. आणि क्रश केलेला जो मसाला आहे तो घातला आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला आहे याच्यामध्ये आणि ह्यांना व्यवस्थित असं हाताने एकदम एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणाला. आणि त्यानंतर मी गव्हाचं पीठ एकदम नरम असा मळलं आहे, बघू शकताय तुम्ही. नरम मळल्याने असं होतं की अजिबात स्टफिंग फाटत नाही आणि छान अशी याच्यामध्ये स्टफ करता येतो. आणि याला व्यवस्थित अशी मी स्टफ करून घेतला. जो आलूचा मसाला असतो तो आपल्या पिठापेक्षा जास्त घेऊन याच्यामध्ये स्टफ करायचा आहे आणि छान असाच हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने लाटला तर अजिबात फाटत वगैरे नाही. आणि खूप छान असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला घी लावून एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा पराठा रेडी आहे. मी इथे टोमॅटो चटणीसोबत सर्व केलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी चटणी किंवा दहीसोबत खाऊन घेऊ शकता. खूप छान असे बनतं. करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.